वेगवेगळ्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी प्रत्येकाला बायोमेट्रिक मशीनवर आपल्या अंगठ्याची छाप द्यावीच लागते। त्याचप्रमाणे आता शाळकरी मुलांनाही वर्गात जाण्याआधी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा टेकवावा लागतोय। या प्रगत तंत्रज्ञानाची सुरुवात झाली आहे औरंगाबादमध्ये। पाहुयात या संदर्भातील एक खास रिपोर्ट। अशिक्षितपणाचं लक्षण असलेल्या अंगठ्याचा आता प्रगत तंत्रज्ञानात उपयोग सुरू झालाय। पूर्वी अशिक्षितांचा मानला जाणारा अंगठा आता आपल्या दररोजच्या हजेरीचं प्रमाणपत्र ठरतोय। नेहमीप्रमाणे शाळेत विद्यार्थी आले की वर्गात शिक्षक हजेरी घेताना दिसतात, मात्र आता कागदी हजेरी न घेता विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीनं म्हणजेच बायोमेट्रिक मशीनवर अंगठा टेकवून हजेरी नोंदवावी लागणार आहे। औरंगाबादमध्ये लासूर गावातील वरद गणेश शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी वर्गातील शिक्षक न घेता वर्गाच्या दारात असलेली बायोमेट्रिक मशीन घेतीये। आमच्या शाळेत थंब बसवले। पहिले मुले घरून निघायचे आणि आई सांगायचे मी शाळेत चाललो आणि तिकडेच बाहेर बुट्टी मारायचे। आणि आता तसं नाही। आता उशिरा जरी आलं तर थंब मध्ये लेट मार्क लागतो। केवळ शाळेत आल्याची हजेरीच नाही तर विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडतानाही बायोमेट्रिक मशीनवर अंगठा टेकवावा लागतोय। या बायोमेट्रिक हजेरीमुळे महिन्याच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या हजेरी गैरहजेरीचं प्रमाणपत्र काही वेळातच शिक्षकांना काढता येणार आहे। या ग्रामीण भागातील शाळेत मुलं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतात। बायोमेट्रिक मशीनमुळे या मुलांचा शाळेत येण्याचा उत्साह वाढलाय आणि त्यांच्या गैरहजेरीवरही लगाम बसलाय। थंब प्रणाली ही अत्यंत उपयुक्त आहे। याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे हजेरीचं जे प्रमाण आहे ते लवकरात लवकर आटोपशीर होत चाललेलं आहे। शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे। याच्यामुळे विद्यार्थी संख्या उत्सुकतेने वाढत चाललेली आहे। त्यांच्या आईवडिलांना पण पटत आहे की मुलगा शाळेत हजर आहे। बायोमेट्रिक प्रणाली सर्वप्रथम औरंगाबादमधील वरद गणेश शाळेत बसवण्यात आली आहे। राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे। या बायोमेट्रिक पद्धतीमुळे शाळेतील उपस्थिती वाढली आहे, वेळही वाचतोय, शिवाय आपला मुलगा शाळेत जातो की नाही याची माहितीही पालकांना मिळू लागली आहे। या प्रणालीमुळे शालेय नियम खूपच कडक झाले असले तरीही विद्यार्थी प्रचंड आनंदी दिसतायत। 7 वाजता आमची शाळा असते, त्यामुळे 6:30ला जर निघलं तर अर्धा तास इथपर्यंत येण्यासाठी लागतो। मग थोडंसं लवकर निघून या उत्सुकतेमुळे आपल्याला थंब करायचा आहे म्हणून लवकर असं उत्सुकता निर्माण झालेली शाळेत लवकर येण्यासाठी। ग्रामीण भागातील ही शाळा आहे आणि इथं सगळे ग्रामीण भागातूनच जास्त आणि सगळ्यांनी असा ह्या ग्रामीण भागात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे। अनुदानासाठी शाळेच्या पटावरील संख्या कमी जास्त करण्याची करामत अनेकदा समोर आली आहे। या बायोमेट्रिक प्रणालीमुळे अशा करामतींना नक्कीच आळा बसेल आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा केलेला हा वापर इतर शाळेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। शाळेत वाढणाऱ्या या अत्याधुनिक पद्धतीचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर उत्तमरित्या परिणाम होईल। मोहसिन शेखसह प्रियंका आवाड, मी मराठी न्यूज, औरंगाबाद।